मिळालेल्या संधीचं सोनं करा। ताज लँड्समधील बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र। भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला, शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। आपला महापौर व्हावा असं शिवसैनिकांना वाटणारच, पण अंतिम निर्णय हा शिंदे आणि फडणवीसच घेतील। मंत्री उदय सामंत यांचं महापौर पदाबाबत सूचक विधान। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आता डिप्रेशनमध्ये। खासदार नारायण राणेंची टीका, महापौर आकाशातून येईल का? राणेंचा ठाकरेंना खोचक सवाल। मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयाने ठाकरे बंधू आणि मवियाला खोडा। मुंबईत ठाकरेंचे 30हून अधिक उमेदवारांचा काँग्रेस स्वतंत्र लढण्याने पराभव। वर्षा गायकवाडांच्या हट्टामुळे नुकसान झाल्याची चर्चा। निवडणुकांमध्ये धनशक्ती आणि प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर, पराभव अंतिम नसून आत्मपरीक्षणातून नवी लढाई लढणार। कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालत प्रणिती शिंदेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। समरजित घाटगे यांची पुन्हा घरवापसी, लवकरच करणार भाजपत पक्षप्रवेश। चंद्रकांत पाटलांकडून घाटगेंच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब। वसईत भाजपकडून बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती। भाजपने असले धंदे करू नयेत, माझा एकही नगरसेवक फुटणार नाही, हितेंद्र ठाकूर यांचा इशारा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार। रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी। भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, दादांचा भाजपला धक्का। सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीतनं लढणार। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घोषणा। नगरपालिका निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर राणेंचा निर्णय। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग। कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची माहिती। निवड प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रासह विविध नेते उद्या परवा दिल्लीत दाखल होणार। महाराज आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची खासदार उदयनराजेंकडे अजब मागणी। उदयनराजेंचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल। नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापलं। शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक। दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांनंतर कारवाई। अटकेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे चौधरी रुग्णालयात दाखल। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू। अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला। मोहोळजवळील देवडी पाटीजवळ अपघात। भिवंडीमध्ये भाजपचा पराभव केलेल्या विजयी उमेदवाराच्या घरावर दगडफेक। दगडफेकीनंतर कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयात घुसून हाणामारी।